रेणा साखर कारखान्याचा 20वा गळीत हंगामाचा शानदार शुभारंभ। नूतन हार्वेस्टर पूजा, इथेनॉल टँकरची पूजा संपन्न। राज्यात नावलौकिक असलेल्या रेणापूर तालुक्यातील दिलीपनगर निवाडा येथील रेणा साखर कारखान्याकडून नूतन खरेदी केलेल्या 15 हार्वेस्टर व इथेनॉल टँकरची पूजा राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांच्यासह मान्यवर सन्माननीय संचालक मंडळ यांच्यात प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। राज्यात देशात नावलौकिक असलेल्या मांजरा साखर परिवाराने यशस्वीपणे वाटचाल करत सभासद व बिगर सभासदांचा विश्वास संपादन केला आहे। यावर्षी जास्तीचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी ऊस दर 3150 प्रति टन पेक्षाही जास्तीचा होऊ शकतो। याकरिता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यादारास मदत केली पाहिजे। कारखान्याने वेळोवेळी नवनवीन प्रकल्प हाती घेऊन ते यशस्वीपणे व कमी कालावधीमध्ये पूर्ण करून वेळोवेळी कर्जाची परतफेड केली आहे। रेणा कारखान्याने कारखाना उभारणी व त्यासंबंधित इतर प्रकल्पासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या मुदतीपूर्व कर्ज परतफेड केली आहे। बँकेचा एकही हप्ता थकीत नाही। तसेच ऊस तोडणीकरिता कारखान्याकडे हार्वेस्टर मशीन व त्यामागील यंत्रणा तसेच कारखान्याशी निगडीत असे 8 ते 10 हजार रोजगार निर्मिती होत आहे, असे यावेळी माजी मंत्री सहकार मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले। केंद्र व राज्य सरकारने साखर कारखानदारी बाबत राबवत असलेले धोरण हे कारखाना व शेतकऱ्यांच्या हिताचे नाही। यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस जास्तीत जास्त दर देणे अडचणी होत आहे। फक्त ऊसच नव्हे तर यासोबत सोयाबीन, हरभरा, तूर इत्यादी पिकासोबत जे धोरण शेतकऱ्यांचे नाही। केंद्र सरकारने ऊसाची FRP वाढलेली आहे, मात्र साखरेचा बेसिक किंमत मागील 4 वर्षांमध्ये साखरेच्या बेसिक किमतीपेक्षा 1 रुपया देखील वाढ केली नाही। यासोबतच कारखान्याने कोजल प्रकल्पासाठी 6 रुपये प्रति युनिट प्रमाणे होणारे दर 4.50% कमी केला आहे। तसेच इतर धान्यापासून निर्मिती होणारे इथेनॉल जास्तीत जास्त दर दिला जात आहे, मात्र साखर कारखान्यास उत्पादित होणारी इथेनॉल दर दिला जात नाही। या सर्व बाबीमुळे कारखानदारी अडचणीत होत आहे। मात्र मांजरा परिवाराने आर्थिक नियोजन, कामाचे नियोजन काटकसर करून हा मांजरा परिवार हा सक्षम आहे, राज्याचे माजी मंत्री सहकार मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। मांजरा परिवाराने लातूरबरोबर शेतकरी जिल्ह्यांचा विकास संपादन केला, खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचे मत। रेणाच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी लातूर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नव्हे तर शेजारच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विश्वासार्हता जोपासण्याचे काम मांजरा परिवाराने केले आहे। तसेच शेतकऱ्यांच्या पावसाने झालेले नुकसानीपोटी जास्तीचा ऊस दर देऊन शेतकऱ्यांना मदत करणेही मांजरा परिवार करत आहे, असे गौरवोद्गार यावेळी करून रेणा कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास शुभेच्छा दिल्या। उच्चांकी दर देण्यात मांजरा परिवार अग्रेसर। माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांनी बोलताना म्हणाले की रेणाच्या 20वा गळीत हंगाम असून 2 दशकांचा प्रवास होत आहे। सतत मराठवाड्यातील उच्चांकी दर देण्यामागे मांजरा परिवार अग्रेसर आहे। मागील सर्व गाळप हंगामामध्ये रेणा कारखान्याने FRP प्रमाणे व FRP पेक्षाही जास्तीचा दर दिलेला आहे। कारखाना वाटचाल करत असताना या कारखान्याची मालमत्ता 26 कोटीवरून 20 वर्षांमध्ये 284 कोटी झाले आहे। हे सर्व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, संचालक मंडळाचे नियोजन, पारदर्शी कारभारामुळे शक्य झाले आहे। तसेच जास्तीत जास्त ऊस आपल्या रेणा कारखान्यास व मांजरा परिवारातील कारखान्यास द्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे। यावेळी कार्यकारी संचालक BV मोरे यांनी प्रस्तावित करताना कारखान्याच्या गळीत हंगाम 2025-26 साठी कारखान्याकडे आलेला ऊस नोंद, वाहतूक यंत्रणा प्रतिदिन 6000 मेट्रिक टन ऊस गाळपास पुरवठा होणार असून कारखान्याने ठेवलेले उद्दिष्ट 7.51 मेट्रिक टन ऊसाचे पूर्ण होईल। तसेच गाळपाअभावी कोणाचा ऊस शिल्लक राहणार नाही। तसेच डिस्टिलरी प्रकल्प माहिती देताना डिस्टिलरी विस्तारीकरण क्षमतेचा पूर्ण वापर करून कारखान्याचे 150 कोटी बल्क लिटर इथेनॉल उत्पादन पूर्ण करेल, असे यावेळी म्हणाले। तर आभार प्रदर्शन कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट प्रवीण पाटील यांनी केले। यावेळी कार्यक्रमास माजी आमदार त्र्यंबक भिशे, संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन तानाजी भोसले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंगरे, विकासरत्न विलासराव देशमुख, मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव काळे, संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, रेणा कारखान्याचे माजी चेअरमन तथा संचालक यशवंत पाटील, माजी चेअरमन तथा संचालक आबासाहेब पाटील, माजी चेअरमन तथा संचालक सर्जेराव मोरे, साखर कारखान्याचे चेअरमन आनंदराव देशमुख, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण पाटील, साखर कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, संग्राम माटेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, सतीश पवार, तुकाराम कोल्हे, गोविंद पाटील, शंकरराव पाटील, रणजित पाटील, संभाजी रेड्डी, बालाजी हाके, तानाजी कांबळे, संचालिका वैशालीताई माने,
संचालिका अमृताताई देशमुख, चंद्रचूड चव्हाण, नरसिंग इंगळे, अण्णासाहेब पाटील, डॉक्टर उमाकांत देशमुख, स्नेहलराव देशमुख, पंडितराव माने, कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, राजाभाऊ अवताडे, लालासाहेब चव्हाण, सुरेश लहाने, रेणापूर बाजार समितीचे उपसभापती ॲडव्होकेट शेषराव हके, सचिन दाताळ, मांजरा परिवाराचे प्रसिद्ध प्रमुख हरिराम कुलकर्णी, रमेश सूर्यवंशी, दिलीप गोडके, निवाडाचे सरपंच दिनेश साळुंके यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कामगार, शेतकरी, सभासद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी सोनेराव गायकवाड, सह्याद्री न्यूज, लातूर. जवळपास साखरी झालेली आहे. विशेषतः या गळीत हंगामामध्ये आपल्याकडे जवळपास 14,000 हेक्टरची नोंदवलेली आहे. आपल्याकडे स्वतःचे जवळपास 25 हार्वेस्टर आणि बाहेरचे कराराचे असे 41 हार्वेस्टर व काही अंशी यंत्रणा. कारखाना हार्वेस्टरच्या जवळपास 90% रेंजमध्ये आपण हार्वेस्टर यंत्रणा भरलेली आहे. ती पूर्णतः येत्या गळीत हंगामामध्ये जवळपास 6,000 टनाने आवक होईल. आणि काही अंशी विस्तारीकरणाचे गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊसाची उपलब्धता कमी होती. यावर्षी साहेबांना खात्रीपूर्वक सांगू शकतो की येणारा गळीत हंगाम हा रेणा कारखान्याचा 7.5 लाखाच्या वरती राहील, यात कुठलीही शंका राहणार नाही. हे करत असताना वेळोवेळी या संस्थेच्या कार्यभारामध्ये अमूल्य असं मार्गदर्शन, सूचना ह्या साहेबांच्या वेळोवेळी प्राप्त असतातच. तरी परंतु संचालक मंडळाने वेळोवेळी जो निर्णय घेऊन सहकार्याची भूमिका बजावत असल्यामुळं संस्थेची साधन जवळपास कुठल्याही स्वरूपाची येणे बाकी ना एच.एन.टीची, ना शेतकऱ्याची, ना कर्मचाऱ्यांची, अगर कुठल्याही स्वरूपाची देय बाकी कोणाचीही नाही. विशेषतः इथे आभार मानावायचे आहेत आदरणीय धीरज भैया साहेबांचे की वेळोवेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही बँक आपल्या कारखान्याला आवश्यक तेव्हा कर्ज पुरवठा करतेच, परंतु दुसरीकडून साहेबांचं म्हणणं असतं दिलेल्या तारखेत तो कर्ज पुरवठा नील व्हायलाच पाहिजे. अशा भूमिकेमधून आपण आजपर्यंत कुठल्याही कारखान्याची, बँकेची कुठलीही डिफॉल्टर, कुठलीही देयबाकीची डिफॉल्टर बाकी नाही. यापूर्वी संचालक मंडळाने तयार केलेला विस्तारीकरणामध्ये डिस्टिलरीचा प्रकल्प तयार आहे. तो येता प्रकल्प जवळपास 30/30 म्हणजे 60ची डिस्टिलरी असून ती जवळपास 90ने जाईल. येणाऱ्या सीझनमध्ये जवळपास 1.5 कोटीचं टार्गेट आमचं आहे आणि 1,14,00,000च्या ऑर्डर आम्ही भरलेल्या होत्या. त्या पूर्णतः 1,14,14,00,000च्या प्राप्त झालेल्या आहेत. त्याचंही शेड्यूल कारखान्या प्रशासनाने केलेलं आहे. विशेषतः या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो सभासदांना की या ठिकाणी ऊसाची उपलब्धता नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये एकूण नोंदलेल्या क्षेत्राच्या जवळपास 80% ह्या 2 महिन्यातच आहे. आणि पावसाची परिस्थिती तर आपण पाहतच आहात. तरी परंतु संचार देतो तेव्हा हा गळीत हंगाम साहेबांच्या शुभास्ते आदरणीय खासदार साहेब, आदरणीय धीरजभाई साहेब, भिसे साहेब, यशवंतराव पाटील साहेब, सर्जेराव मोरे साहेब व संचालक चेअरमन ठाकूर साहेब, व्हाईस चेअरमन साहेब व आपल्या सर्वांच्या समन्वय हा शुभारंभ झालेला आहे असं साहेबांच्या वतीनं मी जाहीर करतो. तेव्हा येत्या गळीत हंगामास आपण सगळ्यांनी ऊसाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची गडबड न करता शांतपणे प्रोग्राम राबवण्यास मदत व्हावी. कुठल्याही कारखान्याला इतरत्र ऊस देऊ नयेत. बाकीच्या गोष्टी साहेब सविस्तरपणे मांडतीलच. तेव्हा दुसरी एक विशेष बाब की आपण आज अखेर जवळपास हा कारखाना 20व्या वर्षात पदार्पण करत असताना, कारखाना उभारणी करत असताना जवळपास या कारखान्यात जवळपास 26 कोटीमध्ये ही आपली सभासदांची ॲसेट होती. ती ॲसेट वाढून आज 284 कोटीवर सभासदांची ॲसेट झाली आहे. हे करत असताना एवढं सोपं नाही आहे. बाकीची कारखानदारी आपण पाहतच आहोत. महाराष्ट्रातल्या कारखानदारीमध्ये अत्यंत अडचणी निर्माण होत असताना देखील
आपला परिवार, आपला कारखाना, आपले साहेबांचे मार्गदर्शन यामुळेच हे आपणाला शक्य झालं. इथं मला आवर्जून इथं आपणाला अभिमानानं मला सांगावंसं वाटतं. तेव्हा पुरुष आपण सर्वजण उपस्थित झालात. या सभेस उपस्थित झाल्याबद्दल, या कार्यक्रमास उपस्थित झाल्याबद्दल मंचावरील सर्वांचे, विशेषतः साहेबांचे, धीरजभाई साहेबांचे, आमदार खासदार साहेबांचे आभार मानून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रेणा सहकारी साखर कारखान्याच्या 2025-26 या हंगामाच्या शुभारंभासाठी आपण सगळेजण इथं एकत्रित जमा झालेले आहोत आणि आपल्या लाडके नेते आदरणीय काका व आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार शिवाजीराव काळगे यांच्या शुभ हस्ते हा आजचा सोहळा संपन्न किंवा झालेला आहे, असं सगळ्याच्या शुभेच्छा मी आपल्याला देतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले शेजारी जिल्ह्यातले आंबा कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्ताबा पाटीलजी, व्यासपीठावर उपस्थित त्रिंबक नाना भिसे, आबासाहेबजी पाटील, यशवंतरावजी पाटील, सर्जेरावजी मोरे, कारखान्याचे चेअरमन अनंतरावजी देशमुख, व्हाईस चेअरमन प्रवीणजी पाटील, श्यामजी भोसले, अशोकजी काळे, प्रमोदजी जाधव, सचिन पाटील, प्रवीण जगदीशजी बावणे, संतोष देशमुख, उमाकांत खलंगरे, शेषराव हाके, सुरेशजी लहाने, इथं उपस्थित सर्वच मान्यवर, व्यासपीठासमोर बसलेले आपण सर्व पाहुणे, पत्रकार मित्रांनो, आज 2 दशक होत आलेली आहेत की रेणा सहकारी साखर कारखाना ह्या तालुक्यामध्ये उभारला. आणि या कारखान्याचा एक किस्सा नेहमी आवर्जून सगळेजण सांगतात की या कारखान्याचं लायसन्स मागण्याची मागणी साहेबांच्या एका कार्यक्रमामध्ये इथल्या काही तालुक्यातल्या लोकांनी केली आणि साहेबांनी बोलता बोलता आपल्या शैलीमध्ये दिला असा शब्द उच्चारला. आणि तेव्हा काय दिलं हे जेव्हा लोकांनी परत जाऊन साहेबांना विचारलं, तुम्हीच मला मागितलं होतं, तो कारखाना मी इथं दिला. आणि असं करून ते रेणा कारखान्याची त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा साहेबांच्या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ती घोषणा केली. त्याच्यानंतरची पुढची कारवाई आदरणीय काका आणि इथलं विद्यमान त्यावेळेस संचालक मंडळ, पहिले चेअरमन बहुतेक यशवंतराव भैया आणि त्यांची टीम, आणि त्याच्यानंतरचं आमचं सगळं संचालक मंडळ अनेक वर्ष इथं काम पाहत आहे. आणि अतिशय चांगलं पाऊल, कारण का हा भाग, रेणापूरचा भाग हा शेजारच्या जिल्ह्यामधून लातूरमध्ये आला आणि बाजूच्या जिल्ह्यातली कारखानदारीची परिस्थिती, आपल्या जिल्ह्यातली कारखानदारीची परिस्थिती, आणि आता हा सीमेवरचा कारखाना जरी म्हणला तरी अनेकदा आपल्याला असं जाणवतं की रेणापूर लातूरमध्ये आल्यानंतर इथल्या भागातल्या शेतकऱ्यांचं जी आर्थिक उन्नती झालेली आहे, कारखान्याच्या माध्यमातून चांगला भाव, प्रत्येक वर्षी चांगलं गाळप, प्रत्येक वर्षामध्ये जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा कॅपॅसिटीचं एक्सपॅन्शन असेल, विविध उपक्रम इथं राबवण्यात आले. डिस्लरीचं एक्सपॅन्शन आहे, आता बायोगॅस वर जायचं आहे, हार्वेस्टरची यंत्रणा इथं उभी राहिली. अनेक अशा बाबी जे आजच्या साखर कारखानदारीमध्ये जे उपयोगी आहे ते प्रत्येक निर्णय आदरणीय काकांनी मांजरा परिवाराचे प्रमुख म्हणून जेव्हा जेव्हा इथं घेतले ते सगळे निर्णय इथल्या आदरणीय संचालक बोर्डाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष इथं काम करताना सगळ्या चांगल्या पद्धतीने पार पाडले. अनेकदा स्पर्धा मांजरा परिवारामध्ये होती की कधी रेणा चांगला भाव द्यायचा, कधी विकासचा नंबर लागायचा, कधी मांजराचा नंबर असायचा. आणि आता तरी भावामध्ये मराठवाड्यातल्या कारखान्यांमध्ये सगळ्यात उच्चांकी भाव मांजरा परिवार देतं. आणि किंबोना जी आबासाहेब पाटील काय ते साखर संघाची यादी निघते, कोणत्या कोणत्या कारखाना RRC होते, म्हणजे जे पैसे वेळेवर देत नाहीत त्यांच्यावर करणारी येणारी कारवाई म्हणजे RRC. कधीही मांजरा परिवारातला एकही कारखाना जेव्हापासून हे नियम लागू झाला असेल की साखर आयुक्ताची एक समिती बसते किंवा RRC किंवा कोणत्या कारखान्यांनी FRP दिली किंवा नाही, त्यामुळे पहिल्या यादीमध्ये क्लिअर असणारे कारखाने म्हणजे मांजरा परिवारातले कारखाने, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे तुम्ही दिलेला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र केलेलं काम आणि कामाची पावती, शेतकऱ्याचे पैसे वेळेवर गेले पाहिजेत, बँकेचे हप्ते वेळेवर गेले पाहिजेत, पगारी वेळेवर झाल्या पाहिजेत, हार्वेस्टरचा तोड दिली असेल तर त्या ऑपरेटरचे पैसे वेळेवर गेले पाहिजेत, तोड करणारे आपले मजूर असतील त्यांचे पैसे, त्यांच्या मुकदमाचे पैसे वेळेवर गेले पाहिजेत. सगळ्यांचं देय प्राथमिक करून मांजरा परिवाराचे सगळे कारखाने काम करत आलेले आहेत आणि ह्या पुढेही काम करत राहतील. अजून अधिक भाव द्यायची आमची इच्छा आहे, कारखान्याची इच्छा आहे. लोकांच्या मागणीप्रमाणे भाव देणं कारखान्याचं दायित्व तर आहेच, पण कुठेतरी शेतकरी सभासदांनी हाही विषय लक्षात घेतला पाहिजे. जसं आता इथं
कार्यकारी संचालकाने आपल्याला सांगितलं की कारखाना सुरू झाला तेव्हा आपली मालमत्ता ही 26 कोटी व्हॅल्युएशनची होती. आज 20 वर्षानंतर ती मालमत्ता सहकारी तत्वावर चालणाऱ्या कारखान्याची 284 कोटी झालेली आहे. अलीकडे जर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये सभासदांनी उभा केलेल्या कारखान्याची मालमत्ता ती कितीशे कोटीला कुणाच्या घाटात जाते त्याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात आहेत. ह्याच्यावर प्रवीण तुम्ही PhD केली पाहिजे, तुम्हाला नाद आहे अभ्यासाचा, त्यामुळे ह्याच्यावरही PhD झाली पाहिजे की असे अनेक कारखान्याचे सभासद किंवा शेतकऱ्यांनी सुरू केले, त्यांचा प्रवास कसा कसा राहिलेला आहे. मॅनेजमेंट कुठं बदलली, कुणाच्याकडून कुठं गेलं, त्याचं पुन्हा कोण काय केलं, हाही विषय झाला पाहिजे. कारण तुलना झाल्यानंतर लोकांच्या लक्षात येईल की मांजरा परिवार आणि बाकीचे कारखाने काय पद्धतीनं कारभार करतायत. आणि इथं पारदर्शक कारभार नेहमी कुठल्याही विषयामध्ये किंवा ऊस उत्पादक शेतकरी असेल, कर्मचारी असेल, कधीही कारखान्याच्या मॅनेजमेंटमध्ये राजकारण इथं आलं नाही. कोण कुठं होता, कोण कुठं गेला, कोण कुणाला बोलला, कोण कुणाला भेटला, काही नाही. तो सभासद असेल, त्याची नोंद असेल, त्याची तारीख असेल, त्याचा ऊस तसाच. म्हणजे चेअरमन पासून सभासदापर्यंत एकच रूल. चेअरमननं जरी सांगितलं थोडी गाडी राईटला वळवा, आमचा ऑपरेटर वळवत नाही. आणि त्याला माहिती आहे की हे जर निरोप साहेबांपर्यंत गेला तर चेअरमन असेल किंवा ऑपरेटर असेल, त्याला जो त्रास साहेबांचा किंवा एखादा आदेश आलेला आहे की त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही. आणि त्या शिस्तीनं आणि 40 वर्ष मांजरा परिवार कार्यरत आहे, 20 वर्ष झाली रेणा सहकारी कारखाना कार्यरत आहे. आणि हेही महत्वाचं आहे की स्थापनेपासून फाउंडर जे कारखान्याचे आहेत आजही त्या संचालक बोर्डामध्ये ते आहेत, तिथंही बदल नाही. हेही महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण असेल की अनेक फाउंडर पुन्हा त्यांना लोक बाजूला करतात त्यांच्या कारभारामुळं. पण इथं आमचे संचालक असतील किंवा आमचे सभासद असतील, महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये सरकार दिल्लीचं नसताना, राज्यातलं नसताना, तालुक्यातला आमदार नसताना बिनविरोध होणारा कारखाना म्हणजे रेणा सहकारी कारखाना. हे सभासदांनी दिलेला विश्वास आहे की त्यांचं धाडसही झालं नाही की आपण कुठेतरी फॉर्म भरावं. बाकीच्या निवडणुकामध्ये त्यांना बाकीचा आशय असेल, पण ह्या निवडणुका बॅलेटवर आहेत, ह्याला शिक्का मारावा लागतो. त्याच्यामुळे त्यांनी चान्स घेतला नाही. आणि त्या विश्वास आहे की ह्या भागातल्या शेतकऱ्यांचा विश्वास आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना होता, अजून त्यांनी दृढ केला की तुमच्या हातामध्ये जेव्हा कारभार आहे तर आमचे प्रपंच अतिशय चांगल्या पद्धतीनं दिमाखानं चालतील, हा विश्वास त्यांच्यामध्ये आहे. आणि मी मग सकाळी कारखान्याच्या कार्यक्रमात मांजराचं सांगितलं होतं की जसं रामायणामध्ये राम लक्ष्मणाची जोडी आहे, तर लातूरच्या सहकारामध्ये मांजरा कारखाना आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक, मांजरा परिवारातले कारखाने आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. मांजरा सहकारी साखर कारखाना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला. बरेच आपले सगळेच कारखाने मांजरा परिवाराचे साहेब मुख्यमंत्री असताना आपल्याला त्यावेळेस लायसन्स मिळाले. लातूरचेच नाही, अनेक भागातल्या कारखान्यांना लायसन्स त्यावेळेस त्यांनी दिले. खाजगीकरणाचं धोरण झालं. लीड बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँका कर्ज पुरवठा कारखान्याला करू शकतात आपल्या जिल्ह्यामध्ये, तो धोरणात्मक निर्णय त्यावेळेस साहेबांनी आदरणीय काकांची चर्चा करून त्यावेळेस घेतला. त्याच्यामुळे अनेक फायदे आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, मजुरांना, हार्वेस्टर मालकांना झालेले आहेत. एक मांजरा परिवार आहे की गेल्या 5 वर्षामध्ये हार्वेस्टरच्या आणि तोड यंत्रणेच्या माध्यमातून जवळपास 8 ते 10 हजार थेट रोजगार निर्माण करण्याची क्षमता मांजरा परिवाराने करून दाखवली. सरकार म्हणतं की आम्ही एवढे हजार रोजगार निर्माण करू. अनेक MOU होतात, डावोसमध्ये MOU होतात, मंत्रालयात MOU होतात, वेशेवर MOU होतात, एवढे 1000 कोटी येणार, एवढे रोजगार निर्माण होणार, हे सगळं होणार. पण मांजरा परिवारानं करून दाखवलं. त्यासाठी आम्ही म्हणतो उघडा डोळे बघा नीट, जे आहे ते आहे, ते चांगलं त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. आणि ह्याही सीझनमध्ये आता सांगितल्यासारखं उच्चांकी गाळप, सर्वात अधिक रिकव्हरी आणि त्या रिकव्हरीच्या माध्यमातून सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न रेणा कारखान्याचे सर्व संचालक, आदरणीय काकाच्या मार्गदर्शनात चाललेली सगळी यंत्रणा आणि आपण सर्व शेतकरी सभासद कुणाच्याही भूलतापाला बळी पडू नका. आपला ऊस परिपक्व करा, चांगला त्याची देखभाल करा. पाऊस चांगला झालेला आहे, कुठेही त्रास नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपला हा सीझन मोठा राहील आणि जेवढा जास्त चांगला ऊस आपण आपल्या रेणा कारखान्याला, मांजरा परिवारातल्या कारखान्याला पुरवठा करताल, तेवढाच उच्चांकी दर आपल्याला परत कारखान्याच्या माध्यमातून आपल्या खात्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तो जमा होईल, हेही आपल्याला सांगायचं आहे.
आणि जे आपण नेहमी म्हणतो की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज योजना जी आपण राबवतो, आपल्या भागामध्ये सध्या सरकारनं सांगितलं की 30 जूनपर्यंत कर्जमाफी आपली होणार आहे. करणार आहे तर सांगितलं नाही, होणार आहे सांगितलंय. पण सर्व शेतकरी बांधव इथं आहेत, आपली चालू बाकी सर्व सोसायटी चेअरमन इथं असतील, आपली चालू बाकी 31 मार्चवर होणार आहे. सगळ्यांनाच माहिती आहे. आता संभ्रम सगळ्याच्या डोक्यात डोळ्यासमोर आहे की आता करायचं काय. आपल्याला असं साधं उदाहरण देतो. कालच जे आपण नियमित कर्ज परतफेड करतो, जो कर्जाचा परतावा 3% व्याज म्हणजे 1.5% स्टेट गव्हर्नमेंटचा आणि 3% सेंट्रल गव्हर्नमेंटचा, आपल्या लास्ट इयरच्या परतावा जो आपण केला होता, तर काल आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला सेंट्रल गव्हर्नमेंटकडून 32 कोटी रुपये त्यांचा 3%चा गाळा खासदार साहेब आपल्याला काल प्राप्त झालेच. आमची आता विनंती आहे राज्य सरकारला की केंद्र सरकारने त्यांचा 3%चा गाळा दिला असेल तर तुम्ही तुमचा उर्वरित भाग तो 1.5-2% तुम्ही घेतलेला आहे, तो देखील शेतकऱ्याच्या खात्यावर जर आज जमा केला तर लगेच आम्हाला शेतकऱ्याच्या खात्यावर तो देईल. कारण त्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षामध्ये त्याच्या पूर्वीच्या वर्षामध्ये नियमित परतफेड केली होती, म्हणून हा त्याचा अधिकार आहे. तो त्वरित सरकारनं आपल्या शेतकऱ्यांकडे तो वळता करावा. कारण की आपले शेतकरी हे चांगल्या पद्धतीनं रिकव्हरी किंवा वसुली देतात. त्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेला अजून चांगलं अधिक काम करता येतं. पीक कर्जासाठी आपण 1500 कोटीपर्यंत जो भुगतान केलेला आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. आमची सर्वांना विनंती असेल की नियमित कर्ज परतफेड करा. सरकारच्या आश्वासनाला बळी पडू नका. ते जूनचं म्हणतायत, आपली तारीख मार्च आहे. आपली संस्था, आपली जिल्हा मध्यवर्ती बँक, आपलं चालू बाकी जे रुटीन चांगलं चाललंय त्या पद्धतीनं आपण सर्वांनी आम्हालाही तिथं सहकार्य करावं. कारखान्याचंही पेमेंट वेळेवर येणार आहे, आपली लिंकिंग रेग्युलर आहे. आपण सर्व शेतकऱ्यांची आमची विनंती राहील की आपण आम्हाला हमी दिली पाहिजे की आमचे पैसे आपण अकाउंटला जर भरून घेतले तर आमची हरकत नाही, म्हणजे आम्ही चालू बाकीदारमध्ये राहू. आणि वर जो काही प्रोत्साहन निधी परत सरकारला द्यायचा असेल तो अजून अधिक आपण ॲडिशनल बेनिफिट सरकारचा घेण्याचा प्रयत्न करू. पण आता आपली व्यवस्था जर आपण त्याचा कुठं खीळ लागली तर आपली चालू बाकी वेळेवर होणार नाही. हे देखील आपण सर्वांनी आपला फायदा कशात आहे तेही लक्षात ठेवावं. सरकारचे लोक काही मंत्री भूलतापा देतील, आश्वासनं आणि फसवणं हे त्यांचं एक ब्रीद वाक्य झालेलं आहे. त्यामुळे निवडणूक आल्यामुळं हे आश्वासन आपल्या समोर टिकून आहे, त्याला कुणीही बळी पडू नका एवढंच आजच्या कार्यक्रमानिमित्ताने विनंती करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि आता संध्याकाळी रेणा कारखान्याचा शुभारंभ आपण करत आहोत. आणि आपणा सगळ्यांना माहिती आहे, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा मांजरा परिवार काम करत असताना सगळ्या लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील सुद्धा काही शेतकऱ्यांसाठी मांजरा परिवाराचे कारखाने चालू होणं म्हणजे आनंदाचा क्षण त्या शेतकऱ्यांसाठी आहे. कारण तशी विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम मागच्या 40 वर्षापासून या परिवाराने केलेलं आहे. आणि हे काम करत असताना प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचं हित कसं जोपासता येईल, प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रेट कसा देता येईल ऊसासाठी, त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या संचालक मंडळांनी वारंवार केलेला आहे. आणि यावर्षी सुद्धा विक्रमी रेट 3150 रुपयाचा ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना हा एक आज आनंदाचा क्षण आहे म्हटलं तरी सुद्धा ते चुकीचं होणार नाही. ऑलरेडी प्रोजेक्ट असेल, सोलार प्रोजेक्ट सुद्धा मागच्या वर्षी आपण इथं इनॉग्रेशन केलं होतं. विद्युत निर्मिती असेल, इथेनॉल निर्मिती असेल, ह्या सगळ्या माध्यमातून कारखाना आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम करता येईल त्याचा प्रयत्न साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळं संचालक मंडळ करतंय. आणि नक्कीच या सगळ्या कार्याचा परिणाम म्हणून आपण आज इतक्या चांगल्या पद्धतीनं कारखाने हे चालवू शकतो. आत्ताच आदरणीय धीरज भैयाने सांगितल्याप्रमाणे सहकार क्षेत्रामध्ये कारखान्याला नेहमीच सहकार्य करणारी बँक म्हणून आपली DCC बँक कार्य करत आहे. आदरणीय धीरज भैयांचं मी हार्दिक अभिनंदन करतो लातूरकरांच्या वतीनं की त्यांनी नुकतंच 70% नोकर भरतीमध्ये वाटा हा लोकल जिल्ह्याचा असला पाहिजे यासाठी सरकारकडनं मागणी करून
ती मागणी मंजूर त्यांनी नुकतीच करून घेतली, त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आपल्या सगळ्याच्या वतीनं आपण करू. खूप चांगली गोष्ट ही लातूरकरांसाठी झालेली आहे. येत्या काळामध्ये सगळी आपल्याच जिल्ह्यातील मुलं 70% ही त्या भरतीमध्ये असतील आणि त्यामुळं आपणाला चांगली सेवा आणखी DCC बँकेच्या माध्यमातून आपणाला भविष्यात मिळेल अशी सर्वांनी अपेक्षा करायला हरकत नाही. आज या अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी संचालक मंडळांनी मला बोलवलं, त्याबद्दल मी मनस्वी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्या कारखान्याच्या या गळीत हंगामासाठी सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. कार्यक्रमामध्ये रेणुका मातेला नमन करत असताना साहेबाच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो. ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गळीत हंगाम सुरू झाला ते आपले खासदार, त्याच्यानंतर ऑपरेटर म्हणून जे जॉईन झाले ते सर्व ऑपरेटर्स, उपस्थित शेतकरी मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये आपण बॉयलरचं पूजन करून घेतलं आणि त्याच मुहूर्तावरती जागृतीचा मुळी टाकण्याचा कार्यक्रम असल्यामुळं आम्हा सर्वांना इच्छा असून उपस्थित राहता आलं नाही, पण आपण मान्यवर संचालकांनी तो कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पार पाडला आणि आजची तारीख जी 7 तारीख आहे ते चांगलं मुहूर्त असल्यामुळं आज आपण सकाळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याची मुळी टाकून तिथं शुभारंभ केला. बॉयलर आज तिथे पेटवला गेला. विलास कारखान्याचा बॉयलर आज तिथं पेटवला गेला. रेणा कारखान्याचा आज या ठिकाणी मुळी टाकून त्याची सुरुवात केली. मागच्या 3 तारखेला संत शिरोमणी कारखान्याची मुळी आणि बॉयलरचा कार्यक्रम केला. त्याच्या मागच्या महिन्यामध्ये दिवाळी झाल्याबरोबर कंचेश्वर, ज्याला मांजरा शुगर्स म्हणतो, त्या तुळजापूरच्या कारखान्याचा आपण त्या ठिकाणी सुरुवात केली. 21 शुगर कारखान्याची सुरुवात झाली, त्याची तोडी सुरू झाली असं कुठेतरी मला सांगत होतं. आणि म्हणून एकंदरीत या परिसरामध्ये मांजरा परिवाराच्या मधनं जे काही कारखाने केवळ सुरू केलेत असं नाही तर सक्षमपणे नफ्यामध्ये आणि कार्यक्षमपणे चालतात अशा कारखान्याची सुरुवात झालेली आहे. आणि आता येणारा हा हंगाम शेतकऱ्याच्यासाठी आपण मागच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये सांगितली किंवा किमान आम्ही 3150 रुपयाचा भाव हा तो देऊच. आणि आपण सर्वांनी जर थोडं थांबून चांगला ऊस जर दिला, म्हणजे रिकव्हरी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून घाई नाही केली, तर हा भाव कदाचित त्याच्यापेक्षा रिकव्हरी जास्त झाली तर 550 रुपये वाढू शकतो. आता तो वाढू शकण्याचं काम तुमच्याकडे आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की 12 महिने झाले म्हटलं की लगेच फोन सुरू होतात. विशेष करून 5-6च्या नंतर फोन वाढतात. रात्री 11-12पर्यंत जास्तीच फोन असतात. ते चुकीचं नसतं. प्रत्येकाला घाई झाली आणि गेल्या 14 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये या देशामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल जी धोरणं राबवली गेली ती धोरणं काही आम्हाला पोषक अशा प्रकारची नव्हती. मला याची कल्पना आहे, मी काही कुठल्या पक्षाच्या धोरणावर टीका करत नाही, पण आपला अनुभव सगळ्याचा असा आहे की शेतकऱ्याचं अधिक भलं होईल, शेतकरी आनंदाने सुखानं आपला संसार करू शकेल, शेती करू शकेल, असं कुठलंही एकही धोरण आपल्याला काही ठळकपणे सांगता येईल अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी नाही. सोयाबीनच्या बाबतीमध्ये न बोललेलं बरं. इतर पिकाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशीच प्रकारची परिस्थिती आहे. साखर कारखान्याचे हे भाव केंद्र सरकार देत नाही, ते फक्त नियम करतं. FRPचे दर 5 वेळा वाढवले गेल्या 5 वर्षामध्ये. वर्षाला 50-50 रुपयांनी वाढवत गेले. FRP वाढवून ही खूप चांगलं झालं. पण शेवटी आम्ही जे काही कारखानदार, जे कोणी महाराष्ट्रातले कारखानदार असतील किंवा देशातले कारखानदार असतील, ही FRP देतो कशातून? साखर आमची एखाद्या रुपयाने 2 रुपयाने महाग झाली तरच आम्ही त्या प्रकारची FRP देऊ शकतो. आणि म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये साखरेचा दर मात्र जो हमी भाव ज्याला म्हणतो आपण, सुरुवातीला 2900 रुपये, त्याच्यावरनं 3100 रुपये, गेल्या 4 वर्षामध्ये 3100 रुपयावरनं 1ही रुपया त्या ठिकाणी हमी भाव केला. बेसिक दर म्हणतो तो वाढलेला नाही.
तो दर वाढवला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी साखर संघाने केली. अनेक संघटना ज्या काम करतायत त्याच्यामध्ये साखरेच्या याच्यामध्ये त्यांनी केली, पण केंद्र सरकारनं अशा प्रकारे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची वाढ केलेली नाही आहे. आज आपल्याला सोयाबीनला 4,000 सरासरी आणि आता एक काही आठवड्यामध्ये जरा 45-46चे आकडे काढावरती येत आहेत. ते टिकले ते वाढले तर आनंदच आहे आपल्याला. म्हणून सोयाबीन असो, हरभरा असो, तूर असो, डाळीची पिकं जर धरली, ज्वारी जर सोडली तर सगळ्या पिकाचे दर हे 4,000च्या वर आहेत. पण जी साखर तयार करण्यासाठी तुम्हाला खूप खर्च करावा लागतो, खूप मेहनत करावी लागते, त्या साखरेच्या पोत्याची जी क्विंटलची किंमत मात्र 3500 ते 3600 रुपयाच आहे. आणि ही किंमत यावर्षी जरा शॉर्टेज झाल्यामुळे आली, नाहीतर 3200-3300 साखर विकावं लागत होती. म्हणजे सोयाबीनपेक्षा सुद्धा कमी आहे दर. ज्या सोयाबीनच्या कमी दरामुळे आपण अडचणीत येतो, साखरेचे दर सुद्धा त्या मानाने कमी आहेत. पण साखरेकडनं मात्र अपेक्षा राहते आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. का तर तुम्ही निवडून दिलेली माणसं त्या बोर्डात असतात. खरं म्हणजे तुम्ही निवडून दिलेली माणसं मुंबईच्या सरकारमध्ये आहेत, आपण सर्वांनी निवडून दिलेली माणसं दिल्लीच्या सरकारमध्ये आहेत. पण ते कधी काही त्याच्यामध्ये व्यावहारिक निर्णय घेत नाही. बरं, त्याला वेगळं उत्पादन म्हणून जर आपण निर्णय घेतला किंवा आम्ही कोजेनच्या माध्यमातून वीज देतो म्हणून, मागच्या काळामध्ये पहिला करार जेव्हा त्यांनी केला तेव्हा 6 रुपये काही पैसे प्रति युनिट याप्रमाणे त्यांनी पहिली 10 वर्ष आमच्याकडनं खरेदी केली सगळ्याच कारखानदाराकडनं. आणि तो करार संपला की पुन्हा करार करत असताना मात्र जेव्हा सगळे खर्च वाढलेले होते, मजुरीचा खर्च वाढलेला होता, बगॅसचा खर्च वाढलेला होता, उसाचे खर्च वाढले की बगॅसचे वाढतात आपोआप. पुढच्या ह्याच्यामध्ये मात्र तुम्ही आता लोन फ्री झालात या नावाखाली ते 4 रुपये 25 पैसे का काही ते 48 पैसे अशा पद्धतीने त्यांनी ते खाली आणलेले आहेत. म्हणजे एका बाजूनं पाय बांधून टाकायचे आणि रेसमध्ये तुम्ही धावलं पाहिजे आणि पहिलं आलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा ते साखर कारखानदाराकडनं केली जाते. आणि म्हणून आमचं आणि दत्ता पाटलाचं दुःख काही वेगळं नाही, सगळ्या कारखानदाराचं दुःख सारखंच आहे. पण अशातून सुद्धा मांजरा परिवार हा कसाबसा या सगळ्या ह्याच्यातनं, कसाबसा असं मी म्हणणार नाही, तुम्ही आहात म्हणून कसाबसा म्हणलो, खरं म्हणजे तो मजबूतीनं उभा आहे. आणि त्याचं सगळं श्रेय जर म्हणाल आपलं तर हे आमचं जे परिवारातला आमच्यासोबत काम करणारे आमचे जे सहकारी संचालक आहेत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला ते सहकार्य करत असतात. एक दिशा, एक नियोजन. आदरणीय विलासराव साहेबांनी जे आम्हाला एक मार्ग दाखवला त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न, आमच्यापैकी कुणीही चेअरमन असो नसो आम्ही त्या मार्गापासून दूर जात नाही, त्याला फॉलो करतो. चढ उतार खूप आहे. कुणीतरी एखाद्याच भाषणामध्ये म्हणते की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढा भाव आहे, तेवढा भाव आहे, मराठवाड्याला काय शक्य नाही म्हणून. पण ते तसं म्हणत असताना ते सोयीस्कर विसरून जातात की पश्चिम महाराष्ट्रातला 100% ऊस हा अडसाली आहे. तो गाळपाला येताना 18 महिने अगोदरच त्याचे पूर्ण झालेले असतात. आमच्याकडं 12 महिने संपले तरी आम्ही बेचत होतो. 12 महिने झाले, मग 12 महिन्याच्या ऊसातली साखर आणि 18 महिन्याच्या ऊसातली साखर दीडपटीचा फरक असतो. आता काही कारखाने तिकडे सुरू झाले, आजच त्यांची रिकव्हरी 11.5 आहे आणि आपले जे काही सुरू झाले त्याची 8.5 आहे. साधारणपणे 1 टन ऊस गाळप केल्याच्या नंतर जर 1 क्विंटल साखर निघाली तर 10ची रिकव्हरी असं आपण म्हणतो. रिकव्हरी 10 होणं म्हणजे एका टनापासून 1 क्विंटल साखर, 100 किलो साखर असं गणित आहे. आणि जर 8.5ची रिकव्हरी असेल, 15 किलो साखर 35 रुपये प्रमाणे किती होते तुम्ही गणित करा. प्रत्येक टनामागं जर लवकर कारखाना सुरू केला तर ते तेवढं नुकसान होतं ना. आपण तो दररोज इथं 5,000 आणि 6,000 टन गाळपाची जेव्हा अपेक्षा करतो किंवा तशा प्रकारची क्षमता असते तर ती रक्कम कोटीमध्ये जाते. आणि 1 महिनाभर जरी असा तोट्यामध्ये कारखाना चालवला तर 4-5 कोटी रुपये तर इथंच नुकसान होतं. ते भरून काढायला पुढच्या महिन्यातल्या नफ्यातून ते खात असतं. हे सगळं गणित करून परिपक्व ऊसच शक्यतो ना नफा ना तोटा होतो. मला माहिती आहे की सुरुवातीला काही एकदम 10 येईलच किंवा तेवढे दिवस आपण थांबू असं नाही. म्हणजे हे गणित सातत्यानं करून आपण लक्षामध्ये ठेवलेलं आहे. मगाशी एमडीने आपल्या भाषणामध्ये सांगितलं की ज्या ज्या काही गोष्टी आम्ही इथं सुरू केलेल्या होत्या त्याच्यासाठी आम्हाला जे काही बँकेची किंवा शासनाची मदत घ्यावी लागली होती त्या कर्जामध्ये
आपण कारखान्या उभारणीसाठी कर्ज घेतलं होतं. 2002 मध्ये याची सुरुवात झाल्याच्या नंतर ते संपूर्ण कर्ज मुदत होण्याच्या अगोदरच 2010ला कारखान्याच्या उभारणीचं आपण नील केलं. डिस्टिलरीसाठी आपण 2010 मध्ये कर्ज घेतलं होतं, तेही मुदतपूर्व 2014 मध्ये, 4च वर्षात तेही कर्ज आपण नील केलं. कोजनसाठी आपण 2014 मध्ये कर्ज घेतलेलं होतं, तेही 2021 मध्ये मुदतपूर्ण त्याच्यामध्ये पण घेतलेलं. आता एकमेव कर्ज जे काही विस्तारीकरण आपण डिस्टिलरीचं केलेलं आहे त्याचं घेतलेलं आहे, आणि त्याही बाबतीमध्ये सर्व प्रकारचे हप्ते सगळ्याच कारखान्याचे, जरी हा विषय इथं नसला तरी मांजरा परिवारातल्या कुठल्याही कारखान्याचा कुठलाही एक सिंगल हप्ता कधी हा थकीत न राहता आपण अशा प्रकारचं व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं आहे. आणि फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये अनेकदा टेक्निकल आणि फायनान्शियलमध्ये आपल्या या रेणा कारखान्याला पहिलं बक्षीस VSRचं मिळालेलं आहे, विलास कारखान्याला बक्षीस मिळालेले आहेत इफिशियन्सीच्या बाबतीमध्ये. मांजरा कारखान्याला तर बक्षीस ठेवायला जागा नाही, राज्य आणि देश पातळीवरची बक्षीस आपण घेतली. आणि म्हणून त्या पद्धतीनं की विधानसभेला तुम्ही काही वेगळा विचार करत असाल, जिल्हा परिषदला तुम्ही कदाचित वेगळा विचार करत असाल, पण तुम्ही बघितलं या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर महिन्याभरामध्ये 3 कारखान्याच्या निवडणुका झाल्या आणि शेतकऱ्यांनी समजूतदारीने विचार केला की ती निवडणूक वेगळी, ही आमच्या चुलीशी आहे, इथं जर काही आम्ही वेगळा विचार केला तर मग आमची शेती आणि आमची सगळा प्रपंच अडचणी देण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मोठा विश्वास पुन्हा तुम्ही मांजरा परिवारात झाला आणि 1.5 महिन्यामध्ये 3ही कारखाने बिनविरोध येण्यामध्ये अनेक मान्यवरांनी आम्हाला त्याच्यामध्ये मदत केली, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, त्याहीबद्दल आपल्या सर्वांना या माध्यमातून धन्यवाद दिले पाहिजेत. आपल्याला खूप पुढे शेतकऱ्यांसाठी स्वप्न बघायचे. खरं म्हणजे सरकारच्या ह्या इथेनॉलच्या धोरणामध्ये बी हेवीपासून इथेनॉल करू नका असं म्हटल्याच्या नंतर फार मोठं नुकसान कारखान्याचं झालं. अर्ध्या सीझनमध्ये निर्णय घेतला गेला. अनेकाकडे बी हेवीवरती करायचे टेंडर भरलं असताना सुद्धा ते बी हेवी त्यांच्याकडे शिल्लक होतं की सुरुवातीला आपण ज्यूस टू इथेनॉल करू आणि नंतर बी हेवीवरनं हे करू, तर त्याला त्याच्यावरती बंदी आल्यामुळं ते पडून राहिलं. तसंच त्याची किंमत कमी झाली आणि कारखाना बंद होताना पुन्हा परवानगी दिली की आता तुम्ही करू शकता म्हणून. म्हणजे अशा काही धरसोडीच्या निर्णयामुळं सुद्धा ही अडचण होते. खरं म्हणजे कारखान्याला तुम्ही टार्गेट समजू नका. कारखान्याचं जरी निवडून आलेलं 20 लोकांचं संचालक मंडळ असलं तर त्या प्रत्येक संचालक मंडळाच्या पाठीमागं 10 ते 15 हजार सभासद आणि त्यांचे कुटुंबीय काढलं तर ही संख्या काही लाखात काही कोटीमध्ये जाते. त्यांचा विचार करून तुम्ही कारखान्याच्या बाबतीमध्ये योग्य प्रकारची धोरणं घेतली पाहिजे. आजही 2 दुजाभाव आहे. सरकारने एक निर्णय घेतला, तो जुनाच आहे, तो पुन्हा एकदा निर्णय असा घेतला की धान्यापासून जे इथेनॉल तयार होणार आहे त्याच्यामध्ये मका आहे, तांदूळ आहे, अजून एखादं दुसरं पीक आहे, ह्याच्यापासून जर तुम्ही करणार असाल तर ऊसापासून जे इथेनॉल आम्ही आता करतोय, आम्हाला जे परवानगी दिलेली आहे त्याच्यापेक्षा आमच्याकडे 60 रुपये असतील तर त्यांची खरेदी 70 रुपयानं होते. आता आमचं इथेनॉल तेवढ्याच तीव्रतेचं किंवा क्षमतेचं आहे. तांदूळ आणि मक्यापासून केलेलं इथेनॉल तेवढ्याच तीव्रतेचं आहे. ते पैसे उलट व्यापाऱ्याला जाणार आहे. त्याच्यामध्ये अजून सहकारी तत्वावरती कोणी सुरुवात केलेली नाही, जरी परवानगी दिली असली तर. म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्याला 70 रुपये देताय, ह्याला आमचा विरोध नाही, पण आमचंही इथेनॉल तसंच आहे, ते तुम्ही 70 रुपये का आमच्याकडनं घेत नाही. आम्हाला तुम्ही जर तिथं 10 रुपये वाढवून दिले तर एक मोठ्या प्रमाणामध्ये आणखीन जादा भाव शेतकऱ्याच्या ऊसाला देणं आम्हाला हे शक्य होणार आहे. आणि हे करत असताना सरकारचा फार मोठा तोटा होणार नाही. कारखान्याच्या इथेनॉलला 10 रुपये जास्ती वाढवून जर दिले तर पेट्रोल महाग होणार आहे असं नव्हे. आज पेट्रोलमध्ये त्यांनी 20% ते मिसळायचा जो काही निर्णय घेतलेला आहे ते तसंच राहणार आहे. म्हणजे पंपावरचं पेट्रोल महाग होणार नाही, पण सरकारला जो स्वतःला नफा होतो, आमच्याकडून 60 रुपये हा जास्तीचा दर आहे. CNG पासून ते 56-58 रुपयेच काहीतरी आहेत. हे घेतलेलं इथेनॉल तुम्हाला मात्र डिझेलमध्ये मिसळून दिल्याच्या नंतर 90 रुपयाने दिलं जातं. या कारखान्याकडून घेतलेल्या प्रत्येक इथेनॉलच्या पाठीमागं सरकारला 25 ते 30 रुपयाचा नफा आहे, हे तुम्ही समजून घ्या. मग आम्ही म्हणतो की 30 रुपये घेण्यापेक्षा 20 रुपये घ्या, त्याच्यातले 10 रुपये तुम्ही कारखान्याला द्या.
आणि ते 10 रुपये कारखान्याला आले तर बरोबर मग ते पुन्हा तुमच्या खात्यावरती ऊसाच्या दराच्या रूपातनं ते मिळणार आहे. पण कुणी ऐकून घ्यायला तयार नाही, कुणी समजून घ्यायला तयार नाही. अशा काही गोष्टीचा अनुभव हा आपल्याला साखर कारखानदारीमध्ये येतो आहे. आणि म्हणून एकंदरीतच ठीक आहे, सरकार निर्णय घेईल न घेईल तिथपर्यंत काही आपली तुमची आमची पोहोच नाही आहे. पण ज्यांची कोणाची पोहोच आहे त्यांच्याही कानावरती आपण त्या गोष्टी घालतो आहोत. आपल्यालाही माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेने नेहमीच कुठलंही नियमबाह्य काम केलेलं नाही आहे मुळामध्ये. पण आपल्या परिसरात आपली माणसं आल्याच्या नंतर तुम्ही एखादा प्रस्ताव किंवा एखादी मागणी दिल्याच्या नंतर त्या कारखान्याच्या चेअरमनला जिल्हा बँकेच्या चक्रा माराव्या लागत नाहीत. रास्त प्रस्ताव दिल्याच्या नंतर तो ताबडतोबीनं तपासला जातो आणि येणाऱ्या मीटिंगमध्ये त्याचा रिपोर्ट व्यवस्थित आल्याच्या नंतर ठेवून तो मंजूर केला जातो. म्हणून वेळेवरती पैसे मिळतात. अनेक बँका, अनेक कारखाने, आता मी त्या राज्य सहकारी बँकेचा संचालक म्हणून राहिलेलो आहे. 4 महिने मी उपाध्यक्ष पण होतो. 4 महिने उपाध्यक्ष राहिल्याच्या वर्षीच 250 कोटीचा नफा झाला. ती बँक अडचणीत आली होती, राज्य सहकारी बँक. पण पुन्हा मग अर्थ राज्यमंत्री झाल्यामुळे मंत्र्याला तिकडे राहता येत नाही असा एक शोध कुणीतरी लावला. कारण तिथून मला काढायचं होतं काही लोकांना, हे तिथं राहिले तर मग माझंच नाव झालं असतं वगैरे वगैरे असं. तर ह्या सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. आणि अनेक कारखाने, हा आपला जो शेजारचा कारखाना अंबा सहकारी कारखाना, त्याला अडचणीत आणण्यामध्ये सुद्धा राज्य सहकारी बँकेचं धोरण मी आणि विलास काका पाटील गुंडाळकर सभेमध्ये अजितदादाच्या समोर सांगायचो. अजितदादाची भूमिका तशी नसायची, पण अधिकारी वर्गाचं धोरणच अशा प्रकारचं असायचं की दादा या राज्यातले जे कारखाने आजारी आहेत ना, ते निम्मे कारखाने केवळ राज्य सहकारी बँकेचं धोरण बरोबर नसल्यामुळं, त्यांची अडवणूक होत असल्यामुळं, ते अडचणीत आल्यामुळं ते कारखाने खरं म्हणजे डबघाईला आलेले आहेत. आदरणीय आडसकर साहेब तेव्हा त्या बँकेवरती होते, ते सुद्धा बोलायचे. तर ह्या सगळ्या भूमिका त्याच्यामध्ये राहिल्या. तर तसं नसताना त्याच्या उलट लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सगळं जे काही कर्ज मंजुरीचं धोरण आहे ते सुटसुटीत, सोपं, नियमाला धरून संस्थेच्या हिताचं अशा पद्धतीने घेतल्यामुळं बँक ही मोठी झाली आणि कारखाने सुद्धा सक्षम झाले. हे चांगलं चित्र, ही जी सांगड आहे ही अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणून ज्या जिल्ह्यामधले जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्या जिल्ह्यातले कारखाने हे एका विचाराने आणि समजून घेऊन वागत आहेत आणि कुठलंही एकही प्रकार चुकीचं करत नाहीत, मला वाटलं की तिथला सहकार हा टिकून राहतो आणि तो वाढतो. या पद्धतीची भूमिका घेऊन खरं म्हणजे आपल्याला पुढे जायचं आहे. मी माझ्या सगळ्या संचालक मंडळाला मनापासून धन्यवाद देईन की नवं करण्याकडे, नवा विचार मांडण्याकडे, नवं गणित करण्याकडे आपला हा एक दृष्टिकोन असतो. आणि म्हणून ही हार्वेस्टरची जी कल्पना आहे, कारण शेतमजूर आता किंवा ऊसतोड मजुराची संख्या कमी होत आहे. एका अर्थाने ती चांगलं आहे, त्यांची मुलं शिकत आहेत, कोणी इंजिनियर डॉक्टर होत आहे, पिढ्यानपिढ्या त्यांनी ऊसच तोडावा असं नव्हे. आणि म्हणून त्याला पर्याय म्हणून आपण हे केलेलं आहे. कोणाला रोजगार मुक्त करावं किंवा रोजगार मिळू नये असं नव्हे, तर त्यांनी कायम रोजगारी न राहता शिकावं आणि शिकून ज्या काही इतर काही सवलती आहेत, इतर काही योजना आहेत त्याच्यामध्ये ते मोठं व्हावं. आणि म्हणून हार्वेस्टरची आपण स्कीम त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक, अनेकांना असं वाटायचं की ते आपल्या भागामध्ये शक्य नाही, ते अयशस्वी होईल, ते तोट्यामध्ये जाईल. आज जवळपास जिल्हा मध्यवर्ती बँकेने पहिल्या वर्षी 10 दिले, पुन्हा 100 दिले, पुन्हा अशा वेगवेगळ्या लोकांना दिलं. आज आपल्या परिवारातल्या प्रत्येक कारखान्याच्या मालकीचे 25 हार्वेस्टर, म्हणजे निम्मा ऊस हा स्वतःच्या यंत्रणेनं आला पाहिजे. आणि निम्म्यासाठी आपल्याला, कारण बाकीच्या नाही आपण हार्वेस्टर घेऊन दिलं, घ्या कर्जाने करा म्हणून, मग त्याला काम दिलं पाहिजे. या पद्धतीचं भूमिका आमची राहिली. त्याला जो ॲडव्हान्स देतो, कुठलाही बँकेचा हप्ता राहणार नाही, कारण प्रत्येक कारखान्यानं त्याच्या एरियातल्या हार्वेस्टर मालकाच्याकडनं जी काही हमी घेतलेली आहे, आज एकाही हार्वेस्टरचं थकबाकी राहिलेली. आता ठीक आहे, 100मध्ये एका दुसरा कोणीतरी असू शकतो काही कारणाने अडचणी, किंवा त्याला ती मॅनेजमेंट जमलेली नाही आहे म्हणून कुणी दुसऱ्याला विकणं, हे प्रमाण फार कमी आहे. 1 ते 2% प्रमाण आहे, ते फारसं प्रमाण नाही. पण ते सगळे कागदपत्र बँकेकडे आहे, त्यामुळं बँक केव्हाही क्लेम करू शकते. पण तशी वेळ नाही येतात त्याला काम द्यावं, इथल्या लोकांना रोजगार मिळावा. आज अनेक रोजगाराचे मेळावे घेतले जात आहेत. आपल्याकडे रेल्वे फॅक्टरीचं काय झालं हे आता जाणकार पत्रकार विचारतीलच, किंवा काय झालं तुम्ही एवढे वर्ष सुरू करून 3 ते 4 वेळा उद्घाटन झालं.
आता आणखीन कुणाला बोलून उद्घाटन करायचं राहिलंय, त्याच रस्त्याचं पुन्हा पुन्हा उद्घाटन होत आहेत, ही चिंतेची बाब आहे. एखादा मोठा माणूस येतो तेव्हा 3 वेळा उद्घाटन त्यांनी 3 नवे प्रोजेक्टचं केलं पाहिजे. एकाच प्रोजेक्टचं 3दा उद्घाटन होता कामा नये. कधी कधी त्यांच्याकडे माहिती बरोबर दिली जात नसावी, पण हरकत नाही दिली तरी अजूनही तिथे योग्य पद्धतीचा रोजगार झाला नाही. पण आज मांजरा परिवारातल्या प्रत्येक कारखान्यावरती सीझनमध्ये 4 ते 5 हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार त्या माध्यमातून मिळू शकतो. एका हार्वेस्टरवरचा काम करणारा त्याची टीम आहे, त्याचे 2 इन्फिडर ट्रॅक्टर आहेत, 7-8 लोकांचा संच इथेच. त्यानंतर त्याच्या पाठीमागे 8 ते 10 ज्या काही वाहतूक करणारे ट्रॅक्टर आहेत, त्याला ड्रायव्हर, एक बदली ड्रायव्हर, एक किन्नर, पाठीमागे रिव्हर्स घ्या, पुढे घ्या, असे 3-3, 4-4 माणसं तिथं कामाला असतात. आणि मग ही सगळी संख्या काढल्याच्या नंतर 8 ते 10 हजार लोकांना आम्ही हे करतो. आता लोक आमच्यावरती घराणेशाहीची हे करतात, तर बाबा आमची घराणेशाही या पद्धतीची आहे. आमची घराणेशाही आहे ती लोकांना रोजगार देणारी, आमची घराणेशाही आहे ती वेळेवरती पेमेंट करणारी, आमची घराणेशाही असलीच. तर सरकारचं सुद्धा याच्यावर त्याची काही यशवंतराव पाटलांना माहिती आहे की जे स्वतःचं भांडवल होतं मांजरा कारखान्याने ते पूर्णपणे परत केलेलं आहे. रेडा कारखान्याने ते परत केलेलं आहे. आणि म्हणून काय असेल तर ह्या गोष्टी मग तुम्ही आमच्याशी जोडून बघितल्या पाहिजेत. ही विचाराची अशा प्रकारची घराणेशाही असते, व्यक्तीची असते असं नव्हे, धोरणाची, प्रिन्सिपलची असू शकते. आणि मग ती कुणीही चालवावी. जर चांगला असेल तर त्याचं अनुकरण बाकीच्यांनी करायला काही हरकत नाही. इतरही लोकांनी आता कारखानदारीमध्ये उतरलेत, त्यांना सर्वांना शुभेच्छा मनापासून. किंवा कुठेतरी आता या क्षेत्रामध्ये काही चांगलं करू इच्छित असेल तर आमचं सहकार्यच राहील, आमच्या शुभेच्छाच राहतील. त्यांचे भाव आमच्यापेक्षा अधिक निघायला काहीच हरकत नाही. आणि मग या चांगल्या कामाची स्पर्धा, अधिक दर देण्याची स्पर्धा, या पद्धतीचं काम या जिल्ह्यामध्ये व्हावं. निकोप स्पर्धा ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीची स्पर्धा व्हायला काहीच हरकत नाही. या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी स्वागत आहे. खरं म्हणजे पावसाळी वातावरण पाहत असताना मीच एमडीला म्हणालो की आता बाहेर कार्यक्रम घेऊन मंडप वगैरे तुम्ही टाकणार, पावसाचं काही सांगता येत नाही, छोटे खाणे कार्यक्रम या ठिकाणी आपण करूया. म्हणून जरा तुमच्या सगळ्याची बसायची गैरसोय झालेली आहे. आपल्याला हा कार्यक्रम बाहेरही घेता आला असता, पण नेमका अंदाज नव्हता. पण आता असं साधारण वाटतं एकंदरीत की आता हे 7 तारखेच्या नंतर पाऊस हा निघून जाईल, तो आता परत जावा, परतीचा पाऊस परत जावा, अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सर्वांची आहे. म्हणजे आपली राहिलेली शेतीची कामं आणि शेतीवरचे उद्योग एक चांगल्या पद्धतीने होतील. अनंतरावजी देशमुख साहेब, प्रवीणजी, यशवंतराव पाटील साहेब असतील, आबासाहेब नाना असतील आणि सर्जेराव मोरे असतील, सगळ्यांनी खरं म्हणजे खूप चांगलं काम या कारखान्याचं केलेलं आहे. काही अडचणी त्याच्यामध्ये आल्या, काही सीझनच्या अडचणी आल्या, कधी मध्ये बंद ठेवावं लागलं. पण असं जरी असलं तर एक चांगलं व्यवस्थापन आणि शेतकऱ्याशी बांधिलकी, आमची सर्वांची जर बांधिलकी जर कुठं असेल तर तुमच्या सर्वांशी आहे. आणि तिथं करत असताना जात धर्म पंथ काही न बघता, तुम्ही मत आम्हाला दिलंय का नाही हेही न पाहता, नही विचारता, आणि विचारूही नाही आणि विचारणारही नाही कधी भविष्यामध्ये सुद्धा. म्हणून या पद्धतीचं मनाचा मोठेपणा दाखवून आपली बांधिलकी कामाशी आहे. रोज मोजून बसायचं नाही त्या कसल्या गोष्टी. ठीक आहे, चलो आगे बढो, पुढे चला, पुढे काम करूया. त्या पद्धतीचं काम आपल्याला करायचं. आणि रेणापूरला खरं म्हणजे तुम्ही खूप मोठ्या विश्वासानं बीडला सोडून इकडे आल्यानंतर एक शंका असते ना, आपण नव्या घरी जातो तेव्हा आपल्याला नीट वागवलं जाईल की नाही, सन्मान दिला जाईल की नाही, जे जे काही छोटं मोठं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न. मग ते जिल्हा परिषदमध्ये असेल, सभापती असेल, अध्यक्षपद असेल, आमदारकी असेल, किंवा एखाद्या सगळ्या कारखान्याचं चेअरमन करणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या हक्काच्या आहेत, आम्ही दिल्यात असं नाही, त्या तुमच्या हक्काच्याच आहेत. पण 10 तालुक्यातनं तुमच्याकडे लक्ष ठेवणं हेही कुठेतरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि हे आम्ही जाणीवपूर्वक केले. जेव्हा तुम्ही आमच्याकडे आला तेव्हा तुम्ही आमच्या, आणि मग तुम्हाला आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये किंवा जुन्या लातूरमध्ये आणि नव्या, पहिल्यांदा तर आपण एकाच तालुक्यात होतो, नंतर काही दिवसांनी हा वेगळा तालुका झाला. आणि म्हणून हा आपला एक लहान भाऊ आहे, एका विश्वासानं तो आपल्यावरती आला आहे. त्याला सक्षम कसं करावं, त्याला कसं सोबत घेऊन पुढे जावं, या भूमिकेतनं आम्ही काम करत राहिलो. आजच्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय खासदार साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्याचंही आपण स्वागत केलं पाहिजे.
एक सभागृहामध्ये त्यांचं काम चांगलं आहे. खरं म्हणजे खूप खासदार असतात तिथं बोलायला संधी खूप कमी मिळते. 2 मिनटं 4 मिनटं 5 मिनटामध्ये काय बोलावं असा विषय होतो. सुरुवात करतानाच बऱ्याचदा अडचण येते आणि एखादा चांगला बोलत असला तर तिकडे बोलू देत नाही. असंही आपण टी व्हीवरती पाहतो. आता हे होत राहणार. यालाच ते डेमोक्रेसी वगैरे काय शब्द वापरतात ते. तरीसुद्धा आपल्या भागातले प्रश्न मांडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. आमचे सगळेच मित्र काम करत आहेत आणि मग खरी गंमत अशी आहे की सत्ता असल्यानंतर तुम्ही तर कुणी काम करतं, सत्ता नसल्यानंतर तुम्ही किती काम करता हे तिथं तुमच्या व्यक्तिमत्वाचा कस त्या ठिकाणी लागत असतो. आणि म्हणून आपल्या सर्वांची तुमच्या माझ्यासहित ही परीक्षा की आज कदाचित आपल्या विचाराचं सरकार मुंबईमध्ये नसेल, दिल्लीमध्ये नसेल, तरीसुद्धा सामान्य माणसाची जी आपली बांधिलकी आपली जी नाळ आहे ती न तुटू देता सातत्यानं कामामध्ये राहणं आणि त्यांच्यासाठी जे जे काही चांगलं आहे ते करणं हा विचार घेऊन आपण पुढे जाऊया हेच या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे. तेव्हा आजपासनं आपण या कारखान्याच्या गणिताची सुरुवात करत आहोत असं म्हणून मी या ठिकाणी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.